श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आहे चतुर्थी आणि चतुर्थीनिमित्त खास तुम्हाला दाखवणार आहे उकडीच्या मोदकची रेसिपी। कढई ठेवली, त्यामध्ये 1 चम्मच तूप टाकलेला आहे आणि त्यामध्ये खसखस जी आहे ती थोडीशी भाजून घेतलेली आहे। त्यानंतर टाकलेलं आहे मस्त असं खोबरं जे की किसून घेतलेलं आहे, ओल्या नारळाचं आहे आणि त्यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि व्यवस्थित ते मिश्रण एकदम मस्त विलायची पावडर वगैरे टाकून ठेवून दिलेलं आहे गार होण्यासाठी। त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी टाकायचं आहे आणि 1 चम्मच तूप टाकायचं आहे आणि चम्मच बघा कसा मी मस्त त्या पाण्या आणि दुधामध्ये फिरवून घेतला। वायाला नको ना जायला, अजिबात काही वायाला जाऊ द्यायचं नाही। आणि दुधाला उकळी, दूध आणि पाणी जे टाकले आपण त्याला उकळी आली की गॅस बंद करायचा। गॅस बंद करून ते पीठ व्यवस्थित त्यामध्ये उकड घ्यायची आणि उकड झाल्या ती ना लगेच काढायची। तुम्हाला सांगते लगेच काढायची आणि मस्त एखादा चमचा, वाटी, पेला, ग्लास, तांब्या काहीही घ्या आणि त्याने ना ती अशी रगडून मॅश करून घ्या आणि थोडीशी गार झाली की म्हणजे हाताला चटका नाही बसणार अशी झाली की मग काय करायचं, मग आपल्या हाताने एकदम अशी मळून घ्यायची, एकदम मऊसूद मळायची। जेवढी मऊ मळताल ना तुम्ही उकड तेवढा छान तुमचा मोदक होईल, म्हणजे त्या मोदकाला ना चीर पडणार नाही, फाटणार नाही, तुटणार नाही। आणि त्यानंतर बघा मी काय केलं, सारणचे ना छोटे गोळे करून घेतले एकसारखे असे गोट्यांसारखे। म्हटलं कसं मग ते घेताना परत हात चिकट वगैरे होतात ना, सारखं त्या कढईमध्ये हात घाला, ते हात चिकट होणार इकडं तिकडं असं सारखं, मग धुवा पुसा। त्यापेक्षा मग मी काय केलं, छान असे छोटे गोळे करून घेतले आपले आणि म्हणजे कसं ते बरोबर व्यवस्थित भरता येईल। आणि बघा एक थोडंसं असं पीठ घ्यायचं आहे, त्याला गोल पुरीसारखं हातावरच करायचं आहे आपल्याला, एकदम मस्त असं गोल पातळ पारी करून घ्यायची आहे। मध्ये थोडीशी जाड ठेवायची, कडेला पातळ करायची आणि त्यानंतर बघा असं बोटाच्या साह्याने आपल्या ना ह्याला पाकळ्या पाडून घ्यायच्या। इतक्या छान पडतात ना, तुम्ही जेवढं गरम मध्ये छान पीठ मळाल ना तेवढ्या छान पाकळ्या पडतात। बघा किती मस्त पाकळी पडली आहे की नाही। आणि अशा प्रकारे मस्त असे हे तुमचे मोदक तयार होतात। खरं सांगू का, मी तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच उकडीचे मोदक बनवलेले आहेत मैत्रिणींनो। आमच्या भागामध्ये गव्हाच्या पिठाचे तळणीचेच मोदक होतात, पण माझं पोरगं कुठेतरी जाऊन आलं, उकडीचे मोदक खाऊन आलं, तेव्हापासून माझ्या मागं टुमकं लावलं होतं, मोदक उकडीचेच कर म्हटलं चला करूयात। पण पहिल्यांदाच केले, खूप छान झाले आणि सगळ्यांनी आवडीने खाल्ले आणि संपले सुद्धा। आणि बघा हा साचा आहे, ह्या साच्यामध्ये पण काय करायचं, पीठ टाकून घ्यायचं आहे आणि ही गोळी एवढी मोठी होती तर ती बसत नव्हती, मग मी अर्धी केली तिला आणि ती पण आपल्या साच्यामध्ये भरून व्यवस्थित खाल्लं, परत पीठ लावून एकदम पॅक करून घ्यायचंय। आणि हे बघा साच्याचं एकच होतं की एकसारखे मोदक होतात आणि मस्त सगळे मोदक बनवले, केशर लावला आणि उकडून घेतले तर